बसिन कॅथलिक बँक सभासद सेवा संस्थेतर्फे सर्व बसिन कॅथलिक बँक सभासदांचे हार्दिक स्वागत। भारतीय अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान देणारी, सगळ्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हातभार लावणारी आणि वसईकराची मानबिंदू असलेली अर्थसंस्था म्हणजे बसिन कॅथलिक बँक। बसिन कॅथलिक बँकेतील सभासद, जागृत सभासद नेहमीच बसिन कॅथलिक बँकेतील घडामोडीवर अगदी जवळून लक्ष देत असतात। बँकेतील लेखावर किंवा कोणत्याही माहितीवर ते आवर्जून अभ्यास करत असतात। हेड ऑफिसला जाऊन त्याची माहिती घेत असतात। एजीएम हा बँकेच्या सभासदांसाठी एक उत्सवच असतो। हजारो सभासद एजीएम साठी एकत्र येत असतात, आपले मुद्दे ठळकपणे मांडत असतात आणि अनेक प्रश्नही विचारित असतात। हाच मुद्दा धरून बँकेच्या सभासदांना अहवालाबाबत पूर्ण माहिती व्हावी, ह्यासाठी वार्षिक अहवालाचे अवलोकन व विश्लेषण करण्यासाठी बँकेच्या कारभारावर जवळून लक्ष ठेवणारी, संचालकासमवेत सभा घेऊन ठळक मुद्द्यावर पत्रव्यवहार व चर्चा करणारी आपणा सर्वांची बसिन कॅथलिक बँक सभासद सेवा संस्था वार्षिक सभे अगोदर अहवालासंदर्भात तज्ज्ञांना बोलवून मार्गदर्शन आयोजित करीत असते। ह्या वर्षीच्या अहवालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपणामध्ये आर्थिक व व्यवस्थापन तज्ज्ञ श्री फ्रान्सिस डिकोस्टा व श्री फ्लोरियन रॉड्रिग्स उपस्थित आहेत। आर्थिक वर्षातील घटना, प्रगतीचा आढावा, जमा खर्च, ताळेबंद, पुढील वर्षात कोणत्या आर्थिक उद्दिष्टे अपेक्षित आहेत, तसेच बँकेच्या ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भात माहिती देतील। एजीएम मध्ये सभासदांनी अध्यक्ष व सीईओना कोणते प्रश्न विचारत ह्याबद्दल ते बोलतील। श्री फ्रान्सिस डिकोस्टा हे सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते। त्यानंतर ते सेंच्युरियन बँकमध्ये फिनान्स आणि बँकिंगमध्ये कंट्री हेड म्हणून कार्यरत होते। तदनंतर ते रिलायन्स अंबानी ग्रुपमध्ये सिनियर व्हाईस प्रेसिडेंट झाले। आपल्या बँकेमध्ये ते 5 वर्ष बँकिंग एक्सपर्ट म्हणून डायरेक्टर होते। त्यात 2 वर्ष ते बीओएमचे सदस्य होते। बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना बँकेचे मर्जर व एक्विजिशन त्यांनी पाहिलेलं आहे। 2 वेळा ते जुळण्यातील कॅम्पेनियन क्रेडिट सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट होते। त्यांना अंदाजे 400च्या आसपास कॉर्पोरेट व संस्थाचा आर्थिक अहवाल तयार करण्याचा अनुभव आहे। असं आर्थिक क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप मोलाचं ठरणार आहे। आपले दुसरे मार्गदर्शन आहेत श्री फ्लोरियन रॉड्रिग्स, 1989च्या बॅचचे कॉस्ट अकाउंटंट। आपल्या कार्यकाळात बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान लेव्हर, रॅलीज इंडिया ह्या संस्थेमध्ये उच्च अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि घारडा केमिकल ह्या नामांकित कंपनीतनं चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून ते रिटायर झाले। आर्थिक तज्ज्ञ असलेले श्री फ्लोरियन रॉड्रिग्स यांनी अनेक संस्थांचे वार्षिक अहवाल तयार केलेले आहेत। आपल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना व संचालकांना ते अनेक वेळेला भेटून आर्थिक घडामोडीबद्दल विचारपूस व मौलिक सल्ले देत असतात। कॅथलिक बँक सभासद सेवा संस्थेचे सल्लागार असलेले श्री फ्लोरियन रॉड्रिग्स सेंट जोसेफ कॉलेजच्या कार्यकारिणीवर आहेत। तसेच चर्चमधील अनेक संघटनात ते आपला सहभाग दर्शवित असतात। मी दोघांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। सभासदांना विनंती आहे, मार्गदर्शन ऐकताना वार्षिक अहवालातील प्रत जवळ ठेवल्यास आपणास अधिक फायदेशीर ठरू शकेल। कॅथलिक बँकेच्या सर्व सभासदांना माझा नमस्कार। आपल्या बँकेचा अहवाल आपल्याकडे आला असेल आणि आपण बहुतेकदा सर्व कोणी बघितलं असेल। आपल्या काही कुशंका असतील त्याविषयी तुम्ही बऱ्याच लोकांनी मला वाटतं प्रश्नसुद्धा केले असतील बँकेला। आज मी या बॅलन्स शीटविषयी, आपल्या अहवालाविषयी बोलणार आहे। पर्टिक्युलरली 2-3 पॉईंट मी घेणार आहे। एक म्हणजे जनरल growth history of the bank, last 4-5 years, growth history of the bank, the quality of the assets and liability, and its impact on profitability and risk. म्हणजे नफा, प्रॉफिटेबिलिटी आणि रिस्क याच्यावर जी सध्याची जी बॅलन्स शीट आहे ती कशा रीतीने अफेक्ट झालेली आहे, ह्या 3 गोष्टी मी 2-4 गोष्टीवर मी थोडंसं डिस्कशन करणार आहे। मी आपल्याला ही ग्रोथ हिस्ट्री बघण्याकरता पेज नंबर 83 वर घेऊन जातो। आपल्याकडे जर अहवाल असेल तर तुम्ही बघू शकता। आपल्या लक्षात येईल की 2019-20 ते 2024-25 या 5 वर्षामध्ये मी फक्त हे 2च फिगर घेतो, सगळे घेत नाही। डिपॉझिट 1026 ने वाढला, इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज इट इज मिनिस्क्यूल। ॲडव्हान्सेस 5 वर्षाच्या अगोदरचा फिगर 4238 कोटी होता,
तो आता 4170 झाला, म्हणजे 68 करोड्सने आपण मागे आहोत, 5 वर्षाच्या मागे आहोत. त्या 5 वर्षाच्या काळात तुम्ही जर लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की ॲडव्हान्सेस आपले स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे आपले न हलणार असं आहे, 4000च्या अवतीभोवती फिरतो असं झालेलं आहे. आणि दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑफ द बँक. आता एकच गोष्ट बघायला पाहिजे इथे की आजचा आपला CD रेशिओ हा 49% आहे. इट शुड बी 65% आहे. CD रेशिओ कमी असला म्हणजे काय होतं, तुम्ही पैसे डिपॉझिट घेता 8,000 आता आपले 8,000 करोडच्या वर डिपॉझिट आहेत आणि तुम्ही ॲडव्हान्सेस 4,000 कोटी आहेत. बाकीचे पैसे आपण काय करतो, बाकीचे पैसे आपण इन्व्हेस्टमेंट याला टाकतो, इन्व्हेस्टमेंटला. आता ॲडव्हान्सेसला तुम्हाला 9% रिटर्न आहे ॲव्हरेज, व्हेअरएज ह्याला इन्व्हेस्टमेंटला 7.65 करोड. दॅट मीन्स व्हॉट हॅपन्स, तुम्हाला आपल्या कॉस्ट ऑफ फंड इज 5.674%, व्हेअरएज the return on investment will be 7.64. Actually investment is okay. इन्व्हेस्टमेंट फॉर सरप्लस फंड घ्यायला पाहिजे, पण मेन बँकेचं मेन जर काम आहे ते ॲडव्हान्सेस, आणि ते ॲडव्हान्सेस वाढलेच पाहिजे. त्याकरता लागलं तर तुमचे माणसं घ्यायला लागतील, बाहेरून जमलं तरी बाहेरून माणसं घ्यावी लागतील, आणि मॉनिटरिंग ब्रँच लेवल झाली पाहिजे. काही ऑर्गनायझेशन सुद्धा चेंजेस करायला लागतील. यील्ड अँड ॲडव्हान्सेस ह्या वर्षाचा 8.9% आहे. कॉस्ट ऑफ फंड्स 5.74%, which means the spread of interest between these two is 3.16%. तुम्ही इन्व्हेस्टमेंटला जर पैसे घातले तर 7.65% आहे. कॉस्ट ऑफ फंड इज 5.74%. So the spread between these two on investment, so spread on investment will be 2.09 as against 3.16. आणि दुसरा एक आपल्याला विंडो आहे तो LC डिस्काउंटिंग. LC डिस्काउंटिंग आपण जेव्हा करतो तेव्हा LC डिस्काउंटचं इंटरेस्ट रेट विल इट इज फॉर शॉर्ट टर्म 3 months और 6 months, आणि त्याचं इंटरेस्ट रेट 6.5 to 6.75 येतो ॲज अगेन्स्ट अवर 5.74. त्याच्यावर स्प्रेड तो कमी मिळतो. ओनली थिंग इज LC बिल डिस्काउंटिंग एक कुशन म्हणून एक चांगली आहे. शॉर्ट टर्म डिप्लॉयमेंट ऑफ फंड्स 3 महिन्याला, नंबर 1. You have got an LC, so you have got actual safety cover is 100% almost, because it is an exposure on bank. And third is, if you do it in the second half of the year, you are able to increase your advances. I am not talking about window dressing. It is only advances if they grow. That means denominator goes up, the result is down. That means your NPA also percentage also can come down, which is beneficial for for perception in the market. So LC bill discounting can be done, but for that purpose you need CASA deposit. So CASA deposit you get 3.5%, 3.5% of saving. Currently you get free. So the bank, according to me, as things stand today, बँकेला हाय कॉस्ट डिपॉझिटची गरज नाही. आपण डिपॉझिट जर घेतो, डिपॉझिटची कॉस्ट वाढते, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी कमी होते. तर यू आर पुटिंग मनी इन इन्व्हेस्टमेंट. मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्यावर 2% इन्व्हे आहे, तर 0.74%. यू आर पुटिंग लास्ट इयर तुम्ही 250 कोटी याच्यावर घातले होते आणि 5,000 कोटी इन्व्हेस्टवर घातले. तिकडे तुम्हाला किती स्प्रेड मिळतो, एकावर तुम्हाला 2% मिळतो, एकावर 0.75 मिळतो. सो ॲडव्हान्सेस मस्ट बी इन्क्रीज, आणि ॲडव्हान्सेस इन्क्रीज करता बँकेला फार मोठं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये चेंज करावं लागेल. You have to recruit people, get experienced people and put them on this. आणि ॲडव्हान्सेस असे तुम्ही सध्याच्या ब्रँचेसला मी म्हणतोय, मी असं समजतो, माझी अंडरस्टँडिंग अशी आहे, 15-16 लोक डेप्युटी मॅनेजरच्या लेवलचे लोक बँकला, दे हॅव नो एक्सपोजर. आय डोंट ब्लेम देम, दे डोंट अंडरस्टँड व्हॉट इज क्रेडिट. आणि त्यांना तुम्ही मोठे मोठे लोन सँक्शन करून त्यांना तुम्ही सांगा हे मॉनिटर करा, दे विल नॉट बी एबल टू डू. त्यामुळे 9-10 लोक तरी तुम्हीच घ्यायला पाहिजेत माणसांनी. हेड ऑफिस बँकेने 2 कोटी रुपये खर्च जर झाला तरी ॲटलीस्ट ते 4 कोटी कमावतील तुम्हाला. यू हॅव टू डू इट. इट इज नॉट ओनली अर्निंग मोर मनी, पण जे सध्या आहेत 4,000 कोटी ते तुम्ही व्यवस्थित सांभाळायला पाहिजे, नाहीतर बँकेला नुकसान होईल.
पेज नंबर 15वर त्यांनी दिलेला आहे डिपॉझिट्स. Compared to last year, last 2-3 years, the position has improved. Position of CASA deposit. CASA means current and saving. परंतु बँकेला सगळा फोकस हा ह्या डिपॉझिटवर जायला पाहिजे. नाव लेट अस कम टू डिपॉझिट. डिपॉझिट मिक्स झाला आपला. विल कम टू डिस्ट्रीब्युशन ऑफ डिपॉझिट. 2 lakhs to 10 lakhs आणि 10 lakhs and above. ह्या दोन कॅटेगरी डिपॉझिटमध्ये 3,242 कोटी आणि 3,318, 6,570 crores. 72% deposits are concentrated in this section. अर्थ काय? You have high value deposit जास्त आहेत आणि बाकीचे जे 28% डिपॉझिट आहेत ते छोटे आहेत, म्हणजे अप टू 50,000 and then 1 lakh and all that. ज्या वेळेला एखाद्या बँकेमध्ये काही एखाद्या वेळेला एखादा मोठा फ्रॉड होतो, पेपरला येतं किंवा काही रुमर्स येतात एखाद्या बँकेविषयी, काहीतरी की बँकेत बरोबर चाललं नाही, अशा काहीतरी जेव्हा रुमर्स येतात आणि तेव्हा बँकेविषयी परसेप्शन जेव्हा अफेक्ट होतं जाऊन जातं, त्यावेळेला दिस इज द सेक्शन. ही जी लोक आहेत हे लोक दे आर फर्स्ट टू मूव. कारण मोठे डिपॉझिटर्स दे आर ऑल एनलायटन पीपल. असं काही नाही की सगळेच एनलायटन असतात, परंतु त्यांना तरी त्याची धास्ती असते. पेज 16, पेज 16 पेज 16वर त्यांनी आपल्याला ॲडव्हान्सेसचं डिटेल्स दिलेले आहेत. काय? टर्म लोन 2,027 crores, कॅश क्रेडिट 461, ओव्हरड्राफ्ट 501 आणि LC डिस्काउंटिंग 240 crores. टर्म लोन इज 72.60% आणि कॅश क्रेडिट टर्म लोन so and so. Nothing wrong in that, but that has sought some impact on the bank's balance sheet. टर्म लोन जे 72% असल्यामुळे आणि तुमचे डिपॉझिट्स लेवल वाढत, ॲडव्हान्सेस लेवल वाढवत नाही. कारण एक्सपिरियन्स असा आहे बँकेचा की सध्याचे जे टर्म लोन आहे 3,027 कोटी, 25% ॲडव्हान्सेस हे रिपे होतात. त्यामुळे तेवढे जर तुम्ही रिपे झाले तर डिस्बर्समेंट जरी तेवढेच झाले तर ॲडव्हान्सेस लेवल वाढत नाही. म्हणून आपल्याला जे स्टेबल डिपॉझिटमध्ये कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट आणि LC डिस्काउंटिंग ऑफकोर्स इज देअर. सो हे डिपॉझिट हे ॲडव्हान्सेस वाढले पाहिजे. आता कॅश क्रेडिट तुमच्याकडे 460 आहे, पण कॅश क्रेडिट ॲडव्हान्सेस जर वाढायचे असले तर आय विल पुट अ कॅव्हिएट की तुमच्याकडे मॉनिटरिंग जर इफेक्टिव्हली होत नसेल तर वाढवू नका, हे असंच चालू ठेवा. पण असंच जर ठेवलं तर तुमचे ॲडव्हान्सेस मी सांगतो त्याप्रमाणे गेल्या 5 वर्षाप्रमाणे इनफॅक्ट यू आर बिलो 2020-21 19-20 तो ॲडव्हान्स हे वाढायचे असले तर कॅश क्रेडिट वाढवायला पाहिजे आणि कॅश क्रेडिट हँडल करायला कॉम्पिटंट पीपल पाहिजे, कॉम्पिटंट नॉलेजेबल पर्सन्स. द पर्सन हू इज हँडलिंग दी ॲडव्हान्सेस, when I say handling, not appraisal. After sanction, it goes to the branches. They are supposed to monitor it properly. Distribution advances, again, just page number 80, again go back to page number 80. The last table. This distribution, according to me, is okay. Basically, we have got above 1 crore 38%. If that can come down to, but still overall it is okay. The lower denomination advances, you have to increase retail loans, and for retail loans we can also think about DSA, direct selling agencies. पण कॅश क्रेडिट लोन तुम्हाला द्यायलाच पाहिजे आणि कॅश क्रेडिट लोन देण्याकरता यू मस्ट हॅव पीपल अँड द राईट पीपल ॲट राईट प्लेसेस. ग्रॉस NPA बेसिक गुड हिस्ट्री इज देअर. सी पेज नंबर 66 वर आपण बघायला पाहिजे. ग्रॉस डोंट सी द अल्टिमेट फिगर. सी 15-16 ते 19-20 पर्यंत जी NPAची पोझिशन होती त्यावेळेला फार कमी होती पोझिशन. 2019 आणि 2020 ह्या
ह्या वर्षाचं जेव्हा RBI इन्स्पेक्शन झालं त्यावेळेला RBIने त्या लक्षात आलं की आपली बँक अगोदरच्या 5-6 वर्षापासून ही आपण NPA कमी दाखवत होतो, चुकीची पद्धत वापरतो. दॅट इज कॉल्ड डायव्हर्जन्सचा अर्थ असा आहे की आपण जे डिक्लेअर केलेले आहेत आणि रिझर्व्ह बँकेने जे आयडेंटिफाय केले आहेत त्यातला फरक हा डायव्हर्जन्स NPA. आणि याचा फार मोठी किंमत बँकेला द्यावी लागली. नाव आय कम टू क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट ऑफ NPA. इट्स अ ब्रेकअप बेसिक. But the risk is more or less risk is more in the doubtful and loss. That's why I said qualitative. Page number 27. Out of total NPA of 397 crores, doubtful assets of, so we can say 306 crores, and loss assets are 6 crores. Together is 312 crores. And what remains balance is out of 3 is 85. 85 crores is basically is the substandard. Now this is the now very interesting thing I have found, that one good thing is all these NPAs have been fully provided for. So that is a good thing. But out of doubtful assets, doubtful and loss assets, that is 312 crores. Around 45 crores are unsecured. There is no security. This is the absolutely dead person kept in the cover. That something has to be done to them. I don't know if they can recover nothing like that, but I don't know why they are keeping it in the balance sheet. And I think the bank is safe. It has to be managed properly, and so that we can see a better days. Thank you. बेसिन कॅथोलिक कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व सभासदांना नमस्कार. मी जास्त आज बोलणार आहे तो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे 2024-25चा बँकेचा परफॉर्मन्स कसा होता. प्रॉफिट कमी झाला, जास्त झाला, आणि तो का झाला, आणि NPA आणि रिसेंट RBIचं सर्क्युलर जे आलं त्या बाबतीत मी मात्र थोडंसं यावर बोलणार आहे. आपण पेज नंबर 14 अॅन्युअल अकाउंटचा जर बघितला तर त्याच्यामध्ये काही महत्वाचे फिगर आहेत. त्याच्यामध्ये ग्रॉस इन्कम 752 कोटीवरून 784 कोटीवर गेलेलं आहे, म्हणजे 32 कोटीने वाढलेलं आहे. पण ग्रॉस प्रॉफिट 168 कोटीवरून 144 कोटीवर, म्हणजे जवळजवळ 24 कोटीने खाली झालेला आहे. नेट प्रॉफिट इकडे प्रॉफिट बिफोर टॅक्स इकडे दिलेला नाहीये, परंतु तो सुद्धा जवळजवळ तेवढाच अमाऊंटने कमी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट फक्त 2 कोटीने कमी झालेलं आहे, 117.88 वरून 115.62. ह्या वर्षाचा परफॉर्मन्स तसं बघितलं तर मिक्स परफॉर्मन्स आहे. मी असे जरी म्हणतो की काही चांगले पॉईंट आहेत या वर्षाच्या परफॉर्मन्स मध्ये. विशेषतः या वर्षी एकच चांगला पॉईंट मी म्हणेन तो म्हणजे रिडक्शन इन दी ग्रॉस NPA फ्रॉम अर्लियर इयर इट वॉज 477 which has come to 397, म्हणजे 80 कोटीने ग्रॉस NPA कमी झालेला आहे. हा खरोखर एक चांगला मुद्दा आहे. पण प्रॉफिटेबिलिटीवर या वर्षी काय परिणाम झालेला आहे आणि तो प्रॉफिट कमी का झालेला आहे त्याचं मी मेन रिझन तुम्हाला सांगणार आहे. प्रॉफिट हे कसं असतं, आपलं इन्कम आणि एक्सपेंडिचर ह्याच्यामध्ये जी तफावत असते तोच आपला प्रॉफिट किंवा लॉस असतो. जेव्हा आपला इन्कम एक्सपेंडिचरपेक्षा जास्त वाटतं तेव्हा प्रॉफिट वाटतो, किंवा इन्कम एक्सपेंडिचरपेक्षा कमी वाटतं त्यावेळेला आपला लॉस होतो किंवा प्रॉफिट कमी होतो. तर ह्या वर्षी आपण जर बघितलं तर इन्कम 752 कोटीवरून 784 कोटीवर गेलेलं आहे, म्हणजे 32 कोटीने इन्कम वाढलेलं आहे टोटल इन्कम. आता ते का 32 कोटी कसं काय वाढलं, तर ऍडव्हान्सेसवर आपण जे लोन देतो त्याच्यावर 30 कोटीने इंटरेस्ट वाढलेला आहे, आपला इन्कम वाढलेला आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता आपले 50% जे डिपॉझिट्स आहेत ते आपण ऍडव्हान्सेस दिले नाहीत, म्हणजे जवळजवळ 50% ऍडव्हान्सेस आहेत, 50% आपल्याकडे सरप्लस पैसे आहेत. आता हे सरप्लस पैसे आपण गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा RBI कडे ठेवतो, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर त्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 50 कोटी ह्या वर्षी जास्त मिळालेले आहेत. आणि मिसलिनियस इन्कम ह्याच्यामध्ये आपल्याला 6 कोटी वाढलेले आहेत. आणि प्रॉफिट ऑन सेल ऑफ सिक्युरिटीज ह्याच्यामध्ये 6 कोटी वाढलेले. असं मिळून आपल्याला जवळजवळ 784 वरून 752 वरून आपलं 784 जे इन्कम वाढलेलं आहे त्याचं ते ऍडव्हान्सेसवर आपलं इन्कम कमी झालेलं आहे.
गेल्या वर्षी जे होतं त्याच्यापेक्षा 30 कोटींनी कमी झालेलं आहे. आता इफ यू कम टू द एक्सपेन्स साईड, नाव एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला जवळजवळ गेल्या वेळेला जो खर्च होता म्हणजे 377 तो आता 435 कोटी झालेला आहे. हा खर्च म्हणजे जवळजवळ 58 कोटीने वाढलेला आहे. म्हणजे इन्कम वाढले 32 कोटींनी, एक्सपेंडिचर वाढलेले ते 58 कोटींनी, आणि म्हणून आपल्याला 24 कोटींनी प्रॉफिट ह्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने 24 कोटींनी कमी झालाय. आता 58 कोटी खर्च का वाढला? दोन मेन हेड्स आहेत. सॅलरी कॉस्ट 24 कोटींनी वाढलेली आहे. आता याच्यावर थोडंसं विस्तृत बोलणं गरजेचं आहे. हे सॅलरी कॉस्ट 24 कोटींनी का वाढली? तर ह्या वर्षी म्हणे अग्रीमेंट झालं, म्हणजे दर 4 वर्षांनी बँकेचं अग्रीमेंट होतं. ह्या वर्षी अग्रीमेंट झालं आणि अग्रीमेंट झाल्यामुळे पगार वाढला आणि त्यामुळे 24 कोटी सॅलरी कॉस्ट वाढली. 24 कोटी सॅलरी कॉस्ट म्हणजे गेल्या वर्षी जी 68 कोटी होती त्यात 91 कोटी 92 कोटी झाली. 30% वाढली. 30% आपला बिझनेस वाढला का? नाही, बिझनेस तिकडेच आहे. बिझनेस आपण आता माझ्या फ्रान्सिस डिकोस्टा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला 5-6 वर्षामध्ये बिझनेस आहे तिकडेच आहे. 12 ते 13,000 कोटीमध्येच बिझनेस आहे. सॅलरी कॉस्ट वाढत चालली, प्रॉफिट कुठून येणार? मग ह्याला उपाय काय? तर आपण एम्प्लॉईचा चांगल्या तऱ्हेने फायदा करून घेतो का? एम्प्लॉईची इफिशियन्सी आपण चेक करतो का? पगार वाढतो त्या पद्धतीने आपल्याला बिझनेसमध्ये त्याचा फायदा होतो का? ह्या गोष्टीवर लक्ष देणं कोणी, आणि हे जे महत्वाचं काम आहे ते HR डिपार्टमेंटचं, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, त्यांचं हे महत्वाचं काम आहे की आम्ही पगार वाढवून देतो पण आपल्याला बँकेला तेवढी मिळकत मिळते का त्या पगाराच्या प्रमाणामध्ये? पगार द्यायला पाहिजे, अग्रीमेंट व्हायला पाहिजेत, पण त्यांचा फायदा कसा करता येईल ह्या दृष्टीने HR डिपार्टमेंट इकडे जवळजवळ फेल आहे असं मला म्हणायचं आहे. तर ते त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसंच आपण इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आपलं 30 कोटीने वाढलं, कारण आपण डिपॉझिट वाढलेले आहेत. आता डिपॉझिट वाढणं म्हणून त्याच्यावर जास्त व्याज देणं आपल्याला गरजेचं आहे, परंतु डिपॉझिटची कॉस्ट महत्वाची असते. आपण डिपॉझिट घेऊन मग आपण डिपॉझिट वाढवायचं आणि at what rate we should take the deposit. It should be very competitive based on our business needs. So we have to think of that and see that profit on when you take the deposit, you see that it is deployed properly. Now there is some miscellaneous expenses has gone up by 5 crore. Now when I asked the bank, I came to know that there is earlier आपल्याला पूर्वी कसं करायचं ते NPA वसूल करण्यासाठी जेव्हा लोक जायचे त्यावेळेला त्यांना जो खर्च व्हायचा तो खर्च बॉरोअरच्या अकाउंटला डिबिट करायचे. पण आता RBIने असं सांगितलं की तो जो खर्च आहे तो तुम्ही बॉरोअरच्या अकाउंटला डिबिट करता, तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्या. त्यामुळे तो एक खर्च वाढलेला आहे. आणि दुसरं असं कळण्यात आलं की RBIने काय पेनल्टी पण लावलेल्या आहेत ड्युरिंग द इयर आणि त्या पेनल्टीची अमाऊंट वाढलेली आहे आणि अशामुळे आपल्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस सुद्धा 5 कोटीने वाढलेला आहे. तर आता मी तुम्हाला प्रॉफिट का कमी झाला ह्या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आता दुसरा एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपला NPA. ह्या वर्षी NPA 80 कोटींनी कमी झालेला आहे. म्हणजे आता तो 80 कोटी हा नेट फिगर आहे. गेल्या वर्षी म्हणजे 24-25ला NPA वाढला किती तर 179 कोटींनी, आणि तुम्ही पेज नंबर 67 वर जर बघितलं तर 67 वर तुम्हाला दिसेल 129 कोटीने NPA आपला कमी झालेला आहे आणि 49 कोटीने NPA वाढलेला आहे आणि नेट आपण म्हणतो की 80 कोटीने तो कमी झालाय. आता 129 कोटीने तो NPA कमी झाला याचा अर्थ त्यातले वसूल किती झाले? फक्त 19 कोटी. म्हणजे 109 कोटी 110 कोटी जवळजवळ फक्त लोकांनी हप्ते चुकवले होते ना ते भरले. अलग लक्षात, लोकांनी हप्ते भरले नव्हते म्हणून ते NPA मध्ये गेले होते, त्याने ते हप्ते भरले म्हणून ते रेग्युलर झालं. पैसे नाही आले, लोक कंप्लीट पैसे नाही, त्याचा तो हप्ता चुकला तर तेवढा हप्ता झाला. पण आपण असं म्हणू नये की आमचा NPA 80 कोटींनी कमी झाला. NPA कमी झाला पण पैसे नाही आले तेवढे. पैसे फक्त किती आले? 19 कोटी झालेले आहेत. तर ह्या वर्षी NPA त्या दृष्टीने एफर्ट झाले आहेत. बँक सांगत होती की आमचं जास्त फोकस असणार तो ऍडव्हान्सेस न राहता, म्हणजे ऍडव्हान्सेस आम्ही देऊ पण जास्त फोकस NPA कमी करण्यासाठी आहे. परंतु हा NPA कमी झाला, आता हा तसा राहिला पाहिजे. हा परत वाढला तर, कारण लोकांनी अजून पैसे दिले नाहीत, लोन तसंच आहे. कदाचित तुम्ही प्रेशर टाकून ते लोन दिलं असेल. क्वालिटी ऑफ द लोन इज इम्पॉर्टंट त्यासाठी, आणि हा NPA असाच राहिला तर आपल्याला ह्या वर्षी त्याचा फायदा होईल आणि नवीन NPA वाढता कामा नये. तर ही जी प्रोव्हिजन 80 कोटीचा जो ह्या वर्षी इफेक्ट आला त्यामुळे आपल्याला जास्त प्रोव्हिजन करावी लागली नाही प्रॉफिटेबिलिटीमध्ये. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपला या वर्षाच्या बँकेचा की RBIचा एक सर्क्युलर आले ह्या वर्षी. तर त्या सर्क्युलर प्रमाणे आपण जर बघितलं तर आपल्याला अगोदरच्या वर्षी म्हणजे 2000
2017-18 पासून ते 2021-22 पर्यंत 17-18 ते 21-22 आपण जी प्रोव्हिजन केली फॉर बॅड डेट्स, आपण म्हणतो ना एनपीए साठी जी प्रोव्हिजन करत होती, ती एनपीए ची प्रोव्हिजन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून करायला पाहिजे होती. तर ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून केली, पण कमी पडली म्हणून आपण अप्रोप्रिएशन मधून, प्रॉफिट अँड लॉस नंतर जो प्रॉफिट राहतो तो आपण अप्रोप्रिएशन घेऊन जातो. त्याच्यातून आपण निरनिराळ्या फंडसाठी, आपण जनरल रिझर्व्ह किंवा इतर गोष्टीसाठी आपण प्रोव्हिजन करतो. त्याच्यामध्ये त्यांनी बॅड डेटसाठी सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे, जी आरबीआयने आता डिसअलाउड केली. म्हणजे डिसअलाउड म्हणजे ते म्हणतात तुम्हाला अशी करता येणार नाही. त्यामुळे आतापर्यंत 2017-18 ते 2021-22 पर्यंत 132 कोटीची ही जी प्रोव्हिजन केली होती, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आउट ऑफ अप्रोप्रिएशन, त्यातले आपण 17,68,00,000 वसूल केले. म्हणजे बॅड डेट्स वसूल नाही केले तर बॅड डेट झाले, राईट ऑफ केले. म्हणजे तरी पण 114 कोटी आपल्याकडे अशी प्रोव्हिजन होती जी अप्रोप्रिएशन मधून झालेली होती. आरबीआय यावर्षी म्हणते की ते तुम्ही त्या सर्क्युलर करून जनरल रिझर्व्ह मधून बाहेर काढा आणि बीडीडीआर 2024, आता बीडीडीआर 2024 हा शब्द कसा आला मला माहित नाहीये, परंतु बँकेने तो बीडीडीआर 2024 तुम्ही बॅलन्स शीट बघितलं तर तिकडे एक नवीन हेड आलेला आहे, बॅलन्स बीडीडीआर 2024 114 कोटी. आता हे 114 कोटी आणले कुठून? तर तुम्ही जनरल रिझर्व्हचं जर जर्नी बघितली तर जनरल रिझर्व्ह मध्ये पेज नंबर 34 मध्ये 107 कोटी जनरल रिझर्व्ह ओपनिंग बॅलन्स होता 81,71,00,000, 107 कोटी ऍडिशन आलं ड्युरिंग द इयर आणि 90 कोटी डिडक्शन जे दिलंय खाली, ते 90 कोटी आपण जनरल रिझर्व्ह मधून काढून ते बीडीडीआर 2024 त्याच्या खालीच दिलेले 114 कोटी. तर हे 90 कोटी जनरल रिझर्व्ह मधून आले आणि 24 कोटी 31,00,000 हे आपण आउट ऑफ अप्रोप्रिएशन, तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अप्रोप्रिएशन बघितलं तर त्यावर ह्या वर्षी त्यांनी 24 कोटी 31,00,000 हॅज बीन ट्रान्सफर, म्हणजे ते त्यांनी बीडीडीआरला त्यांनी ट्रान्सफर केलेलं आहे. पण 90 कोटी फ्रॉम जनरल रिझर्व्ह, 24 कोटी फ्रॉम प्रॉफिट, असं 114 कोटीची या वर्षी बीडीडीआर 2024 म्हणून एक प्रोव्हिजन झाली. आता ही पैसे आरबीआयच्या सर्क्युलर पण बघितलं तर टायर 1 कॅपिटल आहे. टायर 1 म्हणजे जसं आपला शेअर होल्डरचा फंड असतो किंवा जनरल रिझर्व्ह तसंच आहे, परंतु त्यांनी तो टर्म का वापरला, तो आपण कधी ही टर्म बदलणार ह्याबद्दल आरबीआयचं सर्क्युलर काही सांगत नाही. आता ह्या जनरल रिझर्व्ह वर बोलताना मला एक अजून बोलायचं की ह्या वर्षी 107 कोटीचं जनरल रिझर्व्ह मध्ये ऍडिशन दाखवलेलं आहे. आता जनरल रिझर्व्ह मध्ये 107 कोटी कुठून आले ऍडिशन? तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून जनरल रिझर्व्ह अमाऊंट जी ट्रान्सफर केलेली आहे ती अमाऊंट फक्त 17 कोटी 90 आहे. 17 कोटी 90,00,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून ट्रान्सफर केलेली आहेत. 80 कोटी आपले जे ह्या वर्षी डिडक्शन झाले एनपीए मध्ये ते डायरेक्टली एनपीएच्या प्रोव्हिजन मधून जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर झाले 80 कोटी. आणि डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व्ह म्हणून एक 9 कोटी 23,00,000 तुम्ही बघाल ते पण या पेज नंबर मध्ये आहे. ते गेल्या वर्षी 9 कोटी 23,00,000 होते पेज नंबर 32ला, ते ह्या वर्षी त्यांनी डिडक्शन दाखवलंय, म्हणजे ते त्यांनी जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर केले. असं करून 107 कोटीचा जनरल रिझर्व्ह ही ऍडिशन जी दाखवतात पेज नंबर 34ला ती तिकडे दिसलेली आहे. तर मला वाटतं हेच महत्वाचे मुद्दे माझ्या दृष्टीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. चॅलेंजेस बँकेपुढे काय आहेत आणि आपल्याला जे क्वालिटी ऑफ ऍडव्हान्सेस, क्वालिटी ऑफ डिपॉझिट ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला स्टाफ कॉस्ट वाढलेला आहे, त्याचा कसा चांगला आपल्याला उपयोग करता येईल त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आणि एक तुमचं एका पेज नंबर 79 वर पुढच्या वर्षाचं बजेट दिलेलं आहे. तर हे बजेट बघून मला वाटतं बँकेचा काय अँबिशियस प्लॅन दिसत नाहीत, कारण 115 कोटी ह्या वर्षी जो प्रॉफिट झालेला आहे पुढच्या वर्षी ते 121 कोटीच दाखवतात. म्हणजे ह्या वर्षी त्यांचा अँबिशियस प्लॅन बजेटवरून तरी दिसत नाही. तर आणि त्यातले सुद्धा काही फिगर संशयास्पद आहेत. त्यांनी दाखवलंय की पेमेंट सॅलरी 91 कोटी 71,00,000, पुढच्या वर्षी 92 कोटी. आता इन्क्रीमेंट वर आलं ते कसं काय 92 कोटीवर तर रिस्ट्रिक्ट करणार आहेत, हा एक मुद्दा आहे. किंवा अदर एक्सपेंडिचर 30 कोटी 79,00,000 ह्या वर्षी, पुढच्या वर्षी ते 28 कोटी 50 दाखवतात, कमी दाखवतात. खर्च कधी कमी होत नाहीये, तर ते कोणत्या बेसिसवर त्यांनी ते कमी दाखवलंय ते काही मुद्दे आहेत. पण मला वाटतं चॅलेंजेस बँकेसमोर पुढच्या वर्षाचं प्रॉफिटेबिलिटी जे आहे ह्या वर्षी अग्रेसिव्ह रिडक्शन इन एनपीए इज अ गुड थिंग, चांगले झालेलं आहे. परंतु हे सातत्य राहिलं पाहिजे आणि बँकेचं ऍडव्हान्सेस वाढले पाहिजे, महत्वाचं म्हणजे, तरच आपण आपला प्रॉफिट दाखवू शकतो. धन्यवाद.